हो आबा मला आयफोनच घ्यायचे, मला नाही माहित काय दुसरं. अरे पण काय पण माझ्या सगळ्या मित्रांकडे आयफोन आहे, मला पण घ्यायचे. अरे आपली परिस्थिती नाही. अहो काय नाही परिस्थिती, हेच ऐकत आलोय मी. काय केलंय तुम्ही माझ्यासाठी? जे काय करतोय ते तुझ्यासाठीच करतोय. हा उपकारच करताय माझ्यावर तुम्ही. मला नाही जगायचं, मी चाललो जीव द्यायला. नाही जाणार. अरे 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 थांब. अरे काय आलं? काय नाही. मग एवढ्या रागारागात कुठं चालला? अगं चाललोय जीव द्यायला. अरे काय केलंय रे त्या आबाने माझ्यासाठी? आयफोन मागितला तर तेवढं घेता येईना, आणि परत म्हणतोय जे केलंय ते तुझ्यासाठी केलंय. काय उपकार केलाय होय माझ्यावर? अरे तुला अक्कल आहे का? बापाला अरे तुला बोलतोस वय? लय शहाणा झाला का तू? अरे तुझा बाप दिवस रात्र शेतात कष्ट करतोय. कुणासाठी करतोय? तुझ्यासाठीच करतोय ना. आता पण जाऊन बघ, तुझ्या बापाच्या पायात आहे ना चप्पल नसल, पण तुझे लाड पुरवण्यासाठी आहे ना दिवस रात्र ते आई बाप पोटाला चिमटा काढतात त्याच्या. आणि तू जीव द्यायला चाललाय का? अरे मित्राकडे आयफोन आहे म्हणजे तुला पण पाहिजे का? अरे आपली परिस्थिती काय आहे, परिस्थितीची जरा तरी जाणीव ठेव. त्यांच्या घरी श्रीमंती आहे, तुझा बाप कष्ट करतोय तुझ्यासाठी, तू माझातेस का? अरे पण करा अरे पण बार खाऊ. अरे लहानपणी ना मारण्याच्या दारात उभा होतास, तिथनी तुझ्या आई बापाने इथपर्यंत आणलाय तुला. आणि जो आता माज दाखवतोयस ना, ते फक्त तुझ्या बापाची जेव्हा दाखवतोयस. त्यांनी जर तुला जगावला नसता ना, तर आता ना तुझी किंमत काहीच नसती. अरे बाप जर नसेल ना, तर तुला बावकी पण विचारत नाही आणि गावकी पण किंमत देत नाही. त्यामुळे ना बापाची किंमत करायला शिक. आणि लाज वाटली पाहिजे अरे तुला लाज. एवढे दिवस रात्र कष्ट करून त्यांनी तुला ह्यासाठी नाही मोठा केला. अरे तुझं जर काय झालं तर त्यांचं काय होईल ना, याचा एकदा विचार कर. लय अपेक्षा आहे रे त्यांच्या तुझ्याकडून. आणि कोणता पण निर्णय घेताना ना, आधी तुझ्या आई बापाचा चेहरा समोर आण. कारण की ते सोडले ना, तर या जगात तो कोणच नाही दुसरं. त्यामुळे किंमत करायला शिक त्यांची.